Thank you very much, sir, for your valuable guidance. Being advocate, we know the value of words, what you have stated in your speech. The students may not be aware regarding the importance of the judgments, but being advocate, all advocate, we are very much was eager to hear you. Once again, thank you very much. मित्रांनो, जास्त गडबड करू नका. शेवटच्या सत्राकडे आपण चाललेलो आहोत. एवढा वेळ आपण शांततेने बसलात, तसंच थोडा वेळ शांतता बाळगा. सर हॅज गिवन अस अ एंटायर हिस्ट्री ऑफ मॅट्रिमोनियल लॉज started from charter 1726 and ended up in the new enactment भारतीय न्याय संहिता 2023. एवढा मोठा प्रवास सर आपण अत्यंत थोडक्या शब्दात आणि महत्त्वपूर्ण याच्यात व्यक्त केलात. सर हॅज मेन्शन बेसिकली टू द ज्युनियर्स अँड स्टुडंट्स, नो डज नॉट मीन रिजेक्शन, and that is very important message given by the lordship with his 44 years experience in the legal field. Sir, the sum and substance of his saying was, क्यों डरे जिंदगी में क्या होगा, क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ ना होगा तो तजुर्बा सही होगा, तजुर्बा तो होगा. Sir has mentioned regarding the interaction with the students. Sir, first session was regarding the interaction with the students and the purpose was exactly what was stated by you in your speech, की मुलांना विद्यार्थ्यांना त्यांना जे काही प्रश्न विचारायचे ते विचारण्याकरता पहिलं 1 तासाचं सेशन होतं आणि तिथे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. वी आर व्हेरी थँकफुल रिगार्डिंग मेन्शनिंग अवर द स्पेसिफिक पर्पज ऑफ जेल व्हिजिट. याबद्दल पण मी थोडं सांगू इच्छितो. अध्यक्षांनी मागाशी सांगितलं होतं की विधी फाउंडेशनला जेलमध्ये व्हिजिट देण्याची परवानगी मिळालेली आहे. जे कैदी आहेत, ज्यांना अनअटेंडेड राहतात, ज्यांना काही कारणामुळे जमानत झालेले आहे, जामीन मंजूर झालेला आहे, परंतु त्यांना बेलचे पैसे भरण्याची व्यवस्था नसते, नातेवाईकाशी कॉन्टॅक्ट होत नाही, तर अशी परमिशन, हे काम करण्याचे आपल्याला परमिशन मिळाले आणि त्या दिशेने आपण ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. आपले काही जे व्हॉलेंटियर्स आहेत ते रेग्युलरली जेलमध्ये जातात आणि सरांनी खूप महत्त्वाचं सांगितलं, जे विद्यार्थ्यांना आणि ज्युनियरना लक्षात येईल, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल जेलमध्ये जाता आणि त्या कैद्याकडून त्याची गोष्ट ऐकतात किंवा तिथली परिस्थिती बघता, तेव्हा लक्षात येतं की आपण सत्यापासून कितीतरी कोसो दूर आहोत. सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी टू यंग लॉयर्स. या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एक गोष्ट सांगायची राहिली होती मागापासून, जी खरं तर आत्ता ही वेळ नाही आहे. आपल्या संस्थेचे जे खजिनदार आहेत त्यांना योगायोगाने म्हणा, आजच त्यांच्या प्रॅक्टिसला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ॲडव्होकेट गिरीश यादव यांचं मी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. हे फार सक्रिय सुरुवातीपासून या सगळ्या प्रकारामध्ये, आणि आता आयोजकांना हवासा, कदाचित प्रेक्षकांना नकोसा वाटतो, कारण तो म्हणजे कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. मी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रदर्शनाच्या कार्यक्रमापूर्वी एक छोटीशी सूचना. आपण ज्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे त्या प्रत्येकाला पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळणार आहे. ते आपल्या कॉलेजचे एक प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क करावा, तिकडून ते मिळेल हा कार्यक्रम संपल्यानंतर. तर आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात, आता पुन्हा टाळ्या वाजवा असं मी सांगणार नाहीये, टाळ्यांच्या गजरात मी विनंती करतो उपाध्यक्ष के पाटील साहेब यांना की आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सांगा. विधी फाउंडेशनतर्फे जे काही कार्यक्रम आपण वर्षामध्ये आयोजित करतो त्यामधला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आपली आजची हेगडे व्याख्यानमाला. आज 14वी हेगडे व्याख्यानमालेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्याकरता आपल्याला ऑनरेबल हायकोर्ट जज जस्टिस मिलिंद जाधव साहेब हे हजर राहिले आणि त्यांनी सुंदर व्याख्यान दिलं. त्याबद्दल मी विधी फाउंडेशनच्या तर्फेचे आभार मानतो. त्यानंतर आपले दुसरे ऑनर्स गेस्ट जज ऑफ फॅमिली कोर्ट ठाणे मिसेस कंक मॅडम यांनी सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी विधी फाउंडेशनतर्फे त्यांचे आभार मानतो. त्यानंतर ADJ ठाणे बनसाली साहेब इथे उपस्थित राहिले आपल्या कार्यक्रमाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हवेलीकर साहेब हे सुद्धा हजर राहिले,
त्याबद्दल मी विधी फाउंडेशनतर्फे त्यांचे आभार मानतो. आपल्या विधी फाउंडेशनला नेहमीच मदत करणारे आमचे स्नेही हायकोर्ट जज संदेश पाटील साहेब इथे हजर राहिले आणि ते दरवर्षी जे इमर्जिंग ॲडव्होकेट असतात त्यांना एक पुस्तकांचा बंच देतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच सिनियर ॲडव्होकेट महाडिक साहेब हे इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजचं पहिलं जे सेशन आपलं झालं इंटरॅक्शन स्टुडंट इंटरॅक्शन सेशन, त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून ऑनरेबल सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन सूर्यवंशी साहेब हजर राहिले. तसेच सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन डोईफोडे साहेब हजर राहिले. हायकोर्ट जज हायकोर्ट ॲडव्होकेट मनोज भट साहेब, तसेच आपल्या विधी फाउंडेशनचे ऑफिस बेअरर्स संजय पाटकर, संजय बोरकर या सर्वांनी सहभाग घेऊन आजचं ॲक्शन सेशन आयोजित केलं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. आपल्या विधी फाउंडेशनतर्फे दरवर्षी 2 सिनियर ॲडव्होकेट्सना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. आज आदरणीय सिनियर ॲडव्होकेट्स शाळीग्राम साहेब, आम्ही ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांची तब्येत आपण बघताय तब्येत बरोबर नव्हती. ते हल्ली कोर्टामध्ये सुद्धा रेग्युलर नसतात आणि तरीसुद्धा आमच्या विनंतीला मात देऊन आज स्वतः इथे हजर राहिले. त्याबद्दल मी विधी फाउंडेशनतर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच आमचे दुसरे सिनियर ॲडव्होकेट आर ए चौधरी साहेब यांना कोर्टामध्ये जर आपण बघितलं तर एवढे विनम्र असतात. कधी कुठलीही शंका विचारली तरी चौधरी साहेब अगदी मनमोकळे प्रमाणे आम्हाला सांगणार. आणि दुसरी गोष्ट त्यांचं विशेष म्हणजे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे ठाणा कोर्टात वकिलांनी की प्रॅक्टिस करताना ते कधी कुणाशी जास्त आरोगण होणार नाही किंवा विनम्रपणे बोलणार आणि कधी भांडणार नाही. म्हणजे विशेष म्हणजे आरोगणपणे कधीच कोर्टामध्ये वागणार नाहीत. एक त्यांचे एक विशेष हे आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी हजर राहिल्याबद्दल आणि आम्हाला त्यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. या ठिकाणी बरेचसे या कॉलेजेस आहेत, जवळजवळ 10-12 कॉलेजेस हे स्टुडंट पार्टिसिपेट झालेत आणि त्यांचे जजेस लोक प्रिन्सिपल सुद्धा इथे हजर राहिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. ठाणे कोर्टातले आणि परिसरातले सिनियर ॲडव्होकेट ज्युनियर ॲडव्होकेट्स इथं उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि आमची विधी फाउंडेशनची टीम यांनी ही सुंदर व्यवस्था केली, या कार्यक्रमाचे आयोजन केलं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि विशेष करून ॲडव्होकेट राहिल हम्पी यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी, तर त्याचं मी स्पेशल आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून आजचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. यानंतर राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल आणि बेसमेंट खाली स्टिल्टमध्ये भोजनाची आवश्यकता अरेंजमेंट केलेली आहे, तरी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं मी विनंती करतो. प्लीज राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष.